जगात बदल घडवणाऱ्या मोठ्या मोठ्या कल्पना येतात कुठून? चला तर मग आपण मिळून समजून घेऊया की एक खरी वैज्ञानिक मानसिकता कशी तयार करायची आणि या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरोबर ना. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधीतरी पडतो. आणि आपल्याला काय वाटतं की हे म्हणजे कुठून तरी अचानक आलेली एक जीनियस आयडिया असते, प्रतिभेची एखादी दुर्मिळ ठिणगी. पण खरं तर ही कोणतीही जादू नाहीये. ही एक विचार करण्याची पद्धत आहे, एक सिस्टमॅटिक पद्धत. मोठे मोठे शोध हे एका क्षणाच्या प्रेरणेतून नाही, तर एका खास पद्धतीने घडवलेल्या मानसिकतेतून जन्माला येतात. मग ही शक्तिशाली पद्धत आहे तरी काय? यालाच म्हणतात वैज्ञानिक मानसिकता. चला तर जरा खोलात जाऊन बघूया की हे नक्की काय आहे. म्हणजे बघा, याचा अर्थ फक्त मोठ्या रिसर्च प्रोजेक्ट पुरता नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या सोडवताना लॉजिकल आणि रॅशनल विचार करणं, हाच याच्या मुळाशी असलेला विचार आहे. आणि इथे ना एक खूप महत्वाचा फरक आहे, तो समजून घ्या. वैज्ञानिक मानसिकता म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन गोळा करणं नाही, तर त्या वेगवेगळ्या तुकड्यांना जोडून त्यातून खरं ज्ञान मिळवणं आहे. ठीक आहे, मग ही मानसिकता तयार कशी करायची? तर ती 4 मुख्य खांबांवर म्हणजे पिलर्सवर उभी आहे. आणि त्यातला पहिला पिलर म्हणजे ती ठिणगी, जी या सगळ्या प्रवासाला सुरुवात करते. उत्सुकता म्हणजे काहीतरी असेल तर छान अशी गोष्ट नाहीये, ती अत्यावश्यक आहे. या स्रोतामध्ये तर अगदी स्पष्ट म्हटले की उत्सुकतेशिवाय माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही चांगलं संशोधन करूच शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय की उत्सुकता आपोआप येत नाही, ती आपल्याला जाणीवपूर्वक वाढवावी लागते. सतत प्रश्न विचारून, नवीन गोष्टी शिकून आणि ज्या गोष्टींमध्ये आपल्याला रस वाटतो त्यांचा शोध घेऊन. बरं, उत्सुकता म्हणजे एक ठिणगी झाली, पण गाडी पुढे ढकलायला इंधन तर लागतंच ना. आणि तेच इंधन आहे आपला दुसरा स्तंभ, अथक आवड म्हणजे पॅशन. आणि इथे खूप सुंदर विचार आहे की पॅशनच उत्सुकतेला ॲक्शनमध्ये बदलते. फक्त क्युरियस असून चालत नाही, पण जेव्हा क्युरिओसिटी आणि पॅशन एकत्र येतात ना, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. हीच आवड, हेच पॅशन आपल्याला फक्त ॲव्हरेज काम करण्यापासून पुढे घेऊन जातं. जेव्हा अडचणी येतात तेव्हा हेच पॅशन आपल्याला टिकून राहायला आणि क्रिएटिव्ह मार्ग शोधायला ताकद देतं. चला, म्हणजे आता उत्सुकता आहे, आवडही आहे, पण या सगळ्या विचारांना प्रत्यक्षात आणलं नाही तर काय उपयोग? आणि इथेच येतो आपला तिसरा महत्वाचा स्तंभ, व्यावहारिक उपयोग म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. हे वाक्य म्हणजे एक शक्तिशाली रिमाइंडर आहे. आपलं ध्येय फक्त गोष्टी जाणून घेणं नाहीये, तर त्या ज्ञानाचा वापर करणं आहे. कारण कृतीशिवाय ज्ञान हे व्यर्थ आहे. जे काही शिकलोय त्याचा वापर करूनच खऱ्या जगातील समस्या सुटतात. आणि इतकंच नाही, तर याचमुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेलाही एक नवी धार येते पुढच्या चॅलेंजसाठी. ठीक आहे, ज्ञान मिळवलं, त्याचा उपयोगही केला, पण विचार करा, जर ते ज्ञान फक्त आपल्यापुरतंच मर्यादित राहिलं तर प्रगती कशी होणार? ती तर थांबेल. आणि म्हणूनच आपला चौथा आणि शेवटचा स्तंभ हे सगळं चक्र पूर्ण करतो, तो म्हणजे ज्ञान शेअर करणं. आज आपण जिथे आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या आधीच्या पिढ्यांनी त्यांचं ज्ञान शेअर केलं म्हणूनच. विचार करा, त्यांनी जे काही शिकले ते जर पुढे दिलंच नसतं तर आपल्याला प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करावी लागली असती. म्हणजे शिकवण्यामधून, पुस्तकं लिहिण्यामधून किंवा नवीन टेक्नॉलॉजी तयार करण्यामधून ज्ञानाचा प्रसार होतो. आणि याचमुळं क्युरिओसिटी आणि इनोव्हेशनची पुढची लाट येते. तर हे झाले ते 4 स्तंभ, जे मिळून एक शक्तिशाली वैज्ञानिक मानसिकता तयार करतात. आता आपण बघूया की हीच मानसिकता प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या प्रक्रियेत कशी कामाला येते. सगळ्याची सुरुवात होते उत्सुकतेपासून. क्युरिओसिटीमुळेच आपल्याला योग्य प्रश्न ओळखता येतात. अरे, इथे काहीतरी वेगळं आहे, ही समस्या सोडवायला पाहिजे, हे जाणवतं. आणि मग आवड म्हणजे पॅशन हे त्या कठीण कामासाठी इंधन पुरवतं. रिसर्च करणं, वेगवेगळे प्रयोग करणं, या सगळ्यासाठी जी ऊर्जा लागते ती पॅशनमधून येते. आणि मग येतो व्यावहारिक उपयोग म्हणजे ॲप्लिकेशन. इथे आपण आपल्या कल्पनांना आणि प्रयोगांना प्रत्यक्षात आणतो, एक खरंखुरं सोल्युशन तयार करतो. आणि सगळ्यात शेवटी आपण जे काही शोधलंय ते शेअर करणं. यामुळे हे चक्र पूर्ण होतं आणि इतरांसाठी पुढच्या मोठ्या शोधाचा पाया रचला जातो. पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय?
तर ही मानसिकता फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी नाहीये. तिची खरी शक्ती आहे समाजाच्या समस्या सोडवण्यात, जगात एक अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यात. तर ही वैज्ञानिक मानसिकता म्हणजे खूप शक्तिशाली साधन आहे. आता विचार करायचा प्रश्न हा आहे, अशी कोणती समस्या आहे जी सोडवण्यासाठी आपल्या मनात पुरेशी उत्सुकता आहे?